हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा वार आहे रविवार आणि सकाळी 8-8:30 वाजेपासून मी केली आहे व्हिडिओला सुरुवात. तर बघा, रविवारच्या दिवशीची जी आपली कल्पना असते डोक्यामध्ये, तर ती अशी कल्पना असते की रविवारचा जो दिवस आहे तर छान मस्त असा आरामात असतो, निवांत असतो. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की रविवारी ना म्हणजे जास्त कामाची धावपळ नसते, तर कुठलंही काम करायचं असेल तर आपण रविवारच्या दिवशी निवांत करूयात म्हणून. पण खरं सांगायचं ना तर बघा, इतर दिवसाच्या तुलनेमध्ये हा जो रविवार असतो म्हणजे जो निवांत दिवस असतो तोच सगळ्यात जास्त हेक्टिक असतो आणि सगळ्यात जास्त अगदी असा धावपळीचा असतो. तर बघा, रविवारच्या दिवशी ना आपण किती आपले काय असे रखडलेले जे कामं असतात तर ते करायला घेतो आणि घरचेसुद्धा एक्स्ट्राचे किती सारे कामं आपल्या मागे निघतात. आणि त्यातल्या त्यात बघा, मुलांचे टिफिन असतील, शाळेच्या बॅग असतील, त्यांचे जे काही युनिफॉर्म वगैरे असतात तर ते सगळे आपण रविवारच्या दिवशी स्वच्छ करायला घेतो. तर त्यामुळे बघा, रविवारच्या दिवशी ना कामाचा जो प्रेशर आहे तर तो इतर दिवसाच्या तुलनेमध्ये जास्त असतो आणि घरातले सुद्धा किती सारे कामं आपण एक्स्ट्राचे रविवारच्या दिवशी करायला घेतो. तर त्यामुळे मला तरी असं वाटते की रविवारचं जे रुटीन आहे तर ते इतर दिवसाच्या तुलनेमध्ये ना जास्त हेक्टिक असतं. तर इथे बघा, सगळे शाळेचे युनिफॉर्म, टिफिन बॅग, शाळेच्या बॅग सगळ्या मी इथे ना वॉशिंग पावडरमध्ये सोक करून ठेवल्या. आधी ना असे कपडे जर व्यवस्थित सोक करून ठेवले तर धुतेवेळी जास्त मेहनत आपल्याला लागत नाही. मशीनमध्ये धुवायचे असतील किंवा मग हाताने सुद्धा धुवायचे असतील तर अशा पद्धतीनं वॉशिंग पावडरमध्ये कपडे आधी सोक करून ठेवून द्या. थोडंसं कोमट पाणी जर घेतलं तर अतिउत्तम. तर त्यामध्ये बघा, कपडे ना व्यवस्थित सोक होऊन जातात आणि मग कपडे धुण्यासाठी आपल्याला ना फारशी मेहनत लागत नाही. तर सगळे जे काही सोक करण्याचे कपडे होते तर ते मी इथे वॉशिंग एरियाला सोक करून घेतले आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर आज बनवणार आहे कारल्याची भाजी. आणि बऱ्याच वेळा बघा, कारल्याची भाजी ना तिखट लागते म्हणून आपण नेहमी तक्रार करतो. तर बघा, कारल्याच्या भाजीचा कडूपणा दूर होण्यासाठी ना कारले आधी तेलामध्ये ना परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे ना कढईमध्ये मी ना कारले आधी परतून घेतले. म्हणजे त्यामध्ये काहीही घालायचं नाही, फक्त तेलामध्ये ना कारले छान असे परतून घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला वेळसुद्धा याच्याने वाचतो. जोपर्यंत आपलं म्हणजे फोडणीचं साहित्य कट करत आहो आपण तोपर्यंत कारलेसुद्धा परतून होऊन जातात आणि कारल्याचा कडूपणासुद्धा जातो. तर कारले परतून झालेले होते, त्यांना एका भांड्यामध्ये काढलं आणि त्यानंतर तापलेल्या तेलामध्ये ना राई जिरं घातलं, लसण कारल्याची फोडणी केली. कारल्याच्या भाजीला लसण कारल्याची फोडणी अवश्य करायची, त्याच्याने ना भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर मग कांदे आणि मिरच्या घातल्या. कांदे मिरची छान परतून घेतल्या आणि मीठ आणि हळद घातलेली. तिखट काही घातलेलं नाही कारण ऑलरेडी इथे मी हिरव्या मिरच्यानं खूप साऱ्या फोडणीला घातलेल्या होत्या. त्यानंतर थोडंसं धनेपूड घातली, टमाटर घातले आणि टमाटरांसोबतच कारलेसुद्धा घातलेले आणि अशा प्रकारे बघा सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पुन्हा एक टिप्स तुम्हाला सांगते. कारल्याच्या भाजीचा कडवटपणा दूर करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी त्यामध्ये ना थोडंसं आमचूर पावडर घालायचं आणि अगदी चिमूटभर साखर घालायची. त्याच्याने ना कारल्याची भाजी खूप छान अशी चविष्ट होते आणि बनतेसुद्धा लवकर, वेळही वाचतो आणि बनतेसुद्धा लवकर जर अशा पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवली. तर स्वयंपाक सगळा आटोपला. वरणाला ना थोडासा म्हणजे वरणाला फोडणी करायची होती. तर अशा प्रकारे तडका पॅनमध्येच वरणाला मी फोडणी करून घेते म्हणजे दुसरं भांडं आपल्याला भरवावं लागत नाही. तर छान मस्त सगळा जो स्वयंपाक आहे तर तो आटोपलेला आणि कारल्याची भाजीसुद्धा बनलेली. त्यामध्ये सुद्धा थोडासा हिरवा सांबार घालून घेतला. आणि आज बघा, यांचीसुद्धा ना तब्येत खराब आहे, म्हणजे 2 दिवस झाले यांचीसुद्धा तब्येत खराब आहे. आणि बघा, घरात ना एकदा आजारपण शिरलं की ते एकामागून एक ना सगळ्यांना म्हणजे त्याची बाधा होते. तर आमच्या इथे सुद्धा आधी किट्टू, मग मी आणि त्यानंतर मग हे. तर कालच यांना ना डॉक्टरकडून मी घेऊन आलेली होती. तर तेच त्यांना आज औषधसुद्धा म्हणजे औषध द्यायचं होतं त्यांना, त्यामुळे मग लवकर इथे मी स्वयंपाक करायला घेतला. आज नाश्ता काही बनवलेला नव्हता कारण मी सकाळी झोपून उशिरा उठली, म्हणजे मलाही पाहिजे तेवढं बरं काही वाटत नव्हतं. त्यामुळे मग 7:30ला मी झोपून उठली. तर बघा, जेव्हा आपण उशिरा झोपून उठतो आणि नाश्ता वगैरे बनवतो तर ना 1-1.5 ना त्या किचनच्याच कामामध्ये चालले जातात. त्यामुळे मग सकाळी जर उशीर झाला तर नाश्त्याचा जो प्लॅन आहे तर तो मी स्किप करते.
तर नाश्ता वगैरे काही बनवलेला नव्हता, म्हणून मग पटापट स्वयंपाक बनवला. यांना औषधही द्यायचं होतं, म्हणजे जेवणाच्या आधीचं जेवणाच्या नंतरचं वगैरे औषध होतं. तर त्यांचं ते सगळं आटोपून दिलं आणि त्यानंतर पुन्हा मग मी माझ्या कामांना सुरुवात केली आहे. तर बघा, जेव्हा घरी ना जेंट्स लोकांना ताप असतो तर त्यांचा सांभाळ बघा मुलांसारखाच करावा लागतो. त्यांच्या हातामध्ये औषध द्या, हे द्या, ते द्या, असं काय काय त्यांचं चालू असतं. तर त्यामुळे मग त्यांचं सगळं ना आधी आटोपून दिलं आणि त्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात केली आहे. तर किचनचं सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर किचनचं जे काही वेस्ट म्हणजे डाळ तांदळाचं वगैरे पाणी होतं आणि आजकाल बघा एका बर्नीमध्ये ना मी कांद्याच्या साली आणि किचनचं जे काही वेस्ट पार्टिकल्स असतात तर ते सगळे मी एका बर्नीमध्ये भरून ठेवते आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवते. तर तेच किचनचं काम आटोपलं की आधी झाडांना ना पाणी घालून घेतलं आणि त्यांना थोडासा स्प्रेसुद्धा करून घेतला, कारण 2 दिवसापासून त्यांनाही स्प्रे वगैरे काही केलेला नव्हता. तर बघा, खूप सारी धूळ ना झाडांवर बसते आणि झाडं ना बिलकुल फ्रेश दिसत नाहीत. तर त्यामुळे त्यांना ना रोजच्या रोज जर आपण स्प्रे केलं ना तर खूप छान झाडं फ्रेश, हेल्दी आणि हिरवेगार टवटवीत राहतात. तर म्हणून मग त्यांना आज ना स्प्रेसुद्धा करून घेतलं. बाल्कनीचं सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर इथे जे कपडे होते तर ते मी धुवायला घेतलेले. कपडे ना छान असे सोक झाले होते. तर इथे मागे जो वॉशिंग एरिया आहे तर तिथेच ह्या ज्या बॅग आहेत, टिफिन बॅग आहेत, तर ते सगळे मी इथे धुवायला घेतले. आणि आज खूप सारे कपडेसुद्धा सोक करून ठेवलेले होते, म्हणजे शाळेचे युनिफॉर्म आणि आपले घरचे जे काही कपडे असतात तर ते सुद्धा सगळे असे ना भिजवून ठेवलेले. तर ते सुद्धा मला ना इकडेच या म्हणजे वॉशिंग एरियामध्ये हातानेच धुवावे लागतील, कारण ज्या रूममध्ये ना म्हणजे ज्या बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवलेली आहे तर तिथेच बघा त्याच बेडरूममध्ये ना हे गोळ्या खाऊन आराम करत आहेत. तर वॉशिंग मशीनचं जेव्हा आपण काम करतो तर बघा त्याचा ना आवाज, गोंधळ होतोच. आणि हे गोळ्या खाऊन झोपलेले तर म्हटलं त्यांना डिस्टर्ब नको, कारण बघा औषधी खाल्ल्याच्या नंतर ना आपली झोपसुद्धा होणे खूप महत्त्वाची असते. म्हणजे जितकं औषध महत्त्वाचं असतं तितकीच बघा आपली झोपसुद्धा महत्त्वाची असते. जर समजा 80% जर आपल्या शरीरामध्ये औषध काम करत असेल तर 20% आपली झोपसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि तीसुद्धा तितकीच काम करते. तर म्हणून मग म्हटलं की तिकडे जर मी वॉशिंग मशीनला कपडे लावले तर वारंवार आपलं जाणं येणं आणि खटपट असा काय ना काय आवाज चालू असतो, तर यांची झोप काही होणार नाही. तर त्यामुळे मग सगळे जे कपडे होते तर ते मी इथेच वॉशिंग एरियालाच धुवून घेतले. कपडे धुण्यासाठी ना इथे छोटासा एक दगड मी ठेवलेला आहे, कारण सर्वायकलच्या त्रासामुळे ना अगदी असं खाली बसून म्हणजे हाताने म्हणजे ब्रश वगैरे आपल्याला कंटिन्युअसली मारावा लागतो. तर सर्वायकलच्या त्रासामुळे ना फारसा असा ब्रश वगैरे मला काही मारता येत नाही. त्यामुळे मग मी तिथे ना छोटासा एक दगड ठेवलेला आहे. तर जेव्हा कधी मला हाताने कपडे धुवायचे असतात किंवा किचनचे किंवा पोछा वगैरेचे जे काही कपडे असतात तर ते मी इथे ना वॉशिंग एरियालाच धुते. तर ते सगळे ना म्हणजे त्यांच्यासाठी एक छोटासा दगड ठेवलेला. तर आज कपडेसुद्धा तिथेच मी सगळे धुवून घेतले. लागल्या हात बाल्कनीसुद्धा स्वच्छ करून घेतली इथली, म्हणजे जो वॉशिंग एरिया आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला. कारण बघा आपलं सगळं घर जर स्वच्छ असेल आणि आपली बाल्कनी, वॉशिंग एरिया जर घाण असेल तर ते सगळे पायांना घरामध्ये जातात आणि तुम्ही कितीही स्वच्छ फरशी पुसलेली असेल तरीसुद्धा ती फरशी घाण होतेच. म्हणून मग जेव्हा कधी आपण साफसफाईचे कामं करतो त्यावेळेला आपल्या घराच्या बाहेरचा जो परिसर आहे, वॉशिंग एरिया आहे, बाल्कनी आहे, तर ते सुद्धा सगळं स्वच्छ करून घ्यायचं. तिथलं पाणी सगळं निथरवून घ्यायचं, तेव्हाच आपलं घर ना स्वच्छ राहतं. सोबतच बघा रविवारच्या दिवशी ना मी बाथरूमांचे सुद्धा डीप क्लिनिंग काढत असते. तर बाथरूम, टॉयलेट हे सुद्धा सगळे असे ना स्वच्छ करून घेतले. आधी सगळ्यांना टॉयलेट स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग बाथरूम स्वच्छ करून घेते. आणि बघा हे ना म्हणजे जे ही डीप क्लिनिंग असते बाथरूमची वगैरे तर ते मी रविवारीच काढते, कारण या दिवशी बघा मुलं घरी असतात तर देवपूजा ते आटोपून देतात. देवपूजेची तेवढी टेन्शन नसते. तर म्हणून मग आपले हे जे साफसफाईचे कामं आहेत, डीप क्लिनिंगचे जे कामं आहेत तर ते आपण निवांत करू शकतो. तर सगळा जो बाथरूम आहे तर तो स्वच्छ करून घेतला. त्यानंतर बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये जे काही बादल्या वगैरे ठेवलेल्या असतात तर त्या सगळ्या स्वच्छ घासून घेते. इथे ना ही एक मी मोठी ना 25-30 लिटर पाणी यामध्ये येऊन जातं. ही बादली बघायला तेवढी काही व्यवस्थित दिसत नाही, पण पाणी जास्त येतं तर त्यामुळे ती बादली मी तिथे ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे ना बाथरूममध्ये भरून ठेवते. म्हणजे बघा म्हातारे माणसं वगैरे बाथरूम यूज करतात त्यावेळेला ना अगदी बादली वगैरे भरलेली असेल तर तिथले ते पटकन म्हणजे पाणी वगैरे टाकू शकतात, नाही तर मग नळाचं पाणी घेऊन टाकायला कंटाळा करतात. त्यामुळे मग एक बादलींना कंटिन्युअसली मी बाथरूममध्ये भरून ठेवते.
तर चला, सगळे माझे कामं आटोपलेले आहेत आणि व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.